आणि पंचांचा डिसिजन असेल तो फायनल असेल आयोजकांकडून माहिती येते आणि जसा सामना सुरू होईल तसा द व्हॉइस ऑफ नवापूर अर्थातच कौस्तुभजी मेहर हे मायक्रोफोनवर जोडले जातील. वेलकम कौस्तुभजी मेहर. हेलो 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 थोड़ा थोड़ा कमी कर थोड़ा थोड़ा हेलो 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 चला रॉयल किंग धमाका बिग बॅश लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत जिकडे आपण उद्घाटन सोहळा पाहिला 10 संघांचा समावेश आहे आणि पहिली मॅच जे आपल्या आले. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. दोन्ही संघ दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आलाय का? दोन्ही संघ तो थोडासा हॅलो 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 चला आमचे ऑफिशियल पंच रेडी. चला सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. 4 षटकांचा सामना पंचांचा नियम अंतिम असणार आहे. पहिली मॅच जेवढे टॉस जिंकला होता आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पहिलाच बॉल काय जबरदस्त सुरुवात आहे. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी सगळेच आमच्या दिशेने वळल्यात तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. नेक्स्ट बॉल ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तितकंसं टायमिंग नव्हतं त्यामुळे चेंडू फक्त एका धाबेसाठी जातोय. आर्मी बॉयज वर्सेस 9 स्टार हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जिकडे टॉस जिंकला होता आर्मी बॉयज या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. 9 स्टार आतापर्यंत ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार थँक्यू. अखेरकार 22च्या बॅट मधून सुरुवात चांगली आहे चौकाराने आणि पहिला चौकार या स्पर्धेचा. हलक्या हाताने चेंडूला खेळपट्टीवर सन्मान दिला. वेगाने येतात रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने. सिंगल काय जबरदस्त सुरुवात आहे. निर्णय घेतला होता टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात शानदार दमदार. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. धावसंख्या धावपळ करते आतापर्यंत 9 धावा धावपळ करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि खेळकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपळ कर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. धडकन बॉईज आयोजित रॉयल किंग बिग बॅश धमाका 2026 शानदार दमदार आयोजन. या अर्नाला किल्ला नगरीमध्ये जी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. पंच काय वाईट प्लस डिक्लेअर 2 धावा. व्हाईट प्लस 1 अशा तब्बल 2 धावा येत आहेत धावपलकावरती आणि 11 धावा धावपलकावरती आहेत आर्मी बॉईज संघासमोर 9 स्टार. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले होते. थोडंसं बॅकफुटवर परंतु ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि पुन्हा एकदा चेंडू वाईट घोषित केलाय. समोर डाऊन टू ग्राउंड खूप चांगली फिल्डिंग येतोय. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅकफुटवर गेले ड्राईव्ह केले. खूप चांगली फिल्डिंग काय जबरदस्त फिल्डिंग होती. येतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. वंदन आणि प्रीतम हा दुसऱ्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी येतोय. धावसंख्या धावपळ करतोय आतापर्यंत 14 धावा. 4 चेंडू ऑन साइडला काय जबरदस्त फ्लिक ऑफ द बॅट. बॅट ऑन स्वीप चेंडू गेला सीमारेषा पार. चौका.
खूप चांगली बॅटिंग करतायत भावेश आणि भावेश पूर्णपणे तुटून पडल्यात. काय जबरदस्त सुरुवात आहे आर्मी बॉईज या संघाची. 18 धाबा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. प्रीतम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू नो प्लस चौकार म्हणजे तब्बल 5 धावा. दॅट इज अ ह्यूज मिस्टेक. रॉयल किंग प्रीमियर लीग, रॉयल किंग प्रीमियर लीग, थँक्यू डीजे थांबवतोय. पहा जे काय नियमावली आहे ती तुम्हाला पंचाने सांगितले असेल. नो चेंडूवर जर का षटकार आला तर तो 4 धावा घोषित केल्या जातील आणि तेच घडलं आतापर्यंत. नो प्लस चौकार म्हणजे तब्बल 5 धावा आल्या. धावसंख्या वेगाने येत आहेत. 23 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन साइडला टॅपच्या साईडने चेंडूला ड्राईव्ह केले. खूप चांगली फिल्डिंग. 1 धाव पूर्ण आणि एकापेक्षा अधिक काही नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम मिस्टर आर्मी बॉईज. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. टॅलेंट गाव म्हणाला तिला नाव. क्रिकेटच्या जगताचे रांगडे राव. कालिका मातेचा आशीर्वादाने रॉयल किंग धडकन ग्रुप थँक्यू डिझे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. कॅप येतात. कॅपचा कॅप येत आहेत आणि पहा ज्या प्रकारची सुरुवात होती पहिल्या 2 षटकामध्ये आर्मी बॉईज संघ. पहिलाच बॉल नो चेंडू आणि नो प्लस 4 म्हणजे तब्बल 5 धाबा धावपलकावर. थँक्यू. पहा मागील वर्षाचा डिपेंडंट चॅम्पियन जो आर्मी बॉईज संघ काय जबरदस्त सुरुवात करतायत आणि त्यामधून हुकुमाचं एका म्हटलं तर काही हरकत नाही. भावेची काय जबरदस्त बॅटिंग केले. 1 2 3 4 चौकार आलेत भावेच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला दांडी गुल. येस फर्स्ट विकेट गोस डाऊन. रॉयल किंग प्रीमियर लीग, रॉयल किंग प्रीमियर. थँक्यू. खूप चांगली बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग भावेश कडून. एक मिनिट थांबायचं. तिकडे समोर बाउंड्रीच्या बाहेर उभे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओके चला विकेट आलाय. ब्रेक थ्रू आलाय आणि कॅफने ते काम करून दिले आपल्या संघासाठी. ओ काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर टॅप करायचा होता चेंडूला परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला त्यामुळे डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल. मोठा फटका समोर. पुन्हा चेंडूला अडवलंय. पहा काय जबरदस्त कमबॅक. पहिल्या चेंडूवर नो प्लस चौकार. विजय नाखवाकडून लगातार 200 रुपयाचं पारितोषिक. कुठल्याही बॅटरसाठी लगातार 3 चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. पुन्हा चेंडू. पुन्हा येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त कमबॅक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. फक्त 5च धावा आल्यात. कॅफने केले कमबॅक आणि कमबॅक करता करता काय जबरदस्त बॉलिंग. 5 धावा. 1 गडी बाद आणि अखेरकार तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती 29 धावा. रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार ना. रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार ना. थँक्यू. लगातार 6 चेंडू 6 चौकार मारले तर कुमार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. बॉलर नेम सांगा. बॉलर नेम. अभिषेक येत आहेत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. पहिला बॉल. ड्राईव्ह केले. काय जबरदस्त ड्राईव्ह. कडक स्ट्रोक. गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. बिग बॉस चषक 1 नंबर ठरला. रॉयल किंग. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल. ओ यावलेला काय. येस बॅकफुटर केले. यष्ट्या उद्ध्वस्त. अजून बाद. गॉन.
रॉयल किंग धमाका बिग बॉस चषक एक नंबर ठरला रॉयल किंग धमाका बिग बॉस चषक एक नंबर ठरला रॉयल किंग धमाका 33 3 ऑन द बोर्ड. अभिषेक ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 34 धावा धावपल करतायत. पहा पहिलं षटक, पहिल्या 2 षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट, त्यानंतर कॅपने केले होते मैदानाच्या आतमध्ये कमबॅक. नेक्स्ट बॉल नो प्लस. आता थर्ड अंपायरला रेफर केले गेले तिकडे. टेक्निकल टीम बिझी असणार आहे. पंच थर्ड अंपायर नाही आहे का? एक मिनिट थांबायचं आहे. एक मिनिट तुम्ही थर्ड अंपायर रेफरला करू शकता, थर्ड अंपायर घेऊ शकता. एक मिनिट थांबायचं आहे. नो चेंडू आहे ना? हा ठीक. चला अभिषेक सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव येते. पहा काय जबरदस्त कमबॅक राहिले होतं 2 षटकाच्या नंतर. धाबा धावपल थांबल्यात आणि आतापर्यंत 36 धाबा धावपल करते जिकडे. नेक्स्ट बॉल पुन्हा येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला खेळायचं होतं, लेग स्टंपच्या बाहेर पिच होणारा चेंडू आणि वाईट चेंडू घोषित केलाय. नेक्स्ट बॉल शेवटचा आणि अंतिम चेंडू. फुल टॉस चेंडू गॅप मधून पाठवलंय आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे थँक्यू. चला नेक्स्ट मॅच टॉस आपण केला जाणार आहे जिकडे टॉस का बॉक्स मध्ये मृदुल मेहर जॉईन होतील. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. चला दोन्ही कॅप्टन या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. रॉयल किंग आणि आई गावदेवी. चला दोन्ही कॅप्टन या. रॉयल किंग आणि गावदेवी. धडकन बॉयज आयोजित रॉयल किंग धमाका बिग बॅश लीग 2026 तिसरं पर्व. शानदार दमदार आयोजन. ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले या अर्नाळा किल्ला नगरीमध्ये. आणि ज्या प्रकारचं आयोजन केलंय खरोखरच मानावं लागणार आहे. चमचमत्या ट्रॉफ्या, मॅन सायकल, कूलर, शूज, बॅट. इतकं मोठं इंडिव्हिज्युअल आजपर्यंत मी पाहिलेलं नाहीये. खरोखरच मानावं लागेल. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन आल्यात. कोणाच्या कल्पक पाटील यांच्या कल्पक वैती यांच्या शुभस्ते टॉस होणार आहे. त्यासाठी ते जॉईन असतील. मृदुल मेहर आपण सुद्धा जा टॉस का बॉलच्या दिशेने. पहिलाच बॉल पायावर आदळलाय आणि पायावर आदळत असताना येतोय डॉट बॉल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते अभिषेक आणि वंदन. तर पहिलं षटक घेऊन बंधन पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पुन्हा येतोय डॉट बॉल. बंधन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुल टॉस चेंडूला पाठवलं डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला विकेटचं बटन गॉन. Thank you to Zain.
नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कॅपने केला होता बॉलिंग मध्ये वार, परंतु आता कॅपला बॅटिंग मध्ये पलटवार करावा लागणार आहे, कारण की 42 धावांचा पाठलाग आहे. आता या 42 धावांसाठी तुम्हाला पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव आलेली नाहीये. सर्वात कंतेची गोष्ट राहिली बंधन. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, तो सुद्धा अडवला. येतोय डॉट बॉल. 4 चेंडू 1 गडी बाद आणि अजून एकही धावपल करतो नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ, आता धावचीच्या रूपाने कॅपला सुद्धा बाद व्हावं लागलाय. गॉन. हॅलो थँक्यू डीजे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस की बॉसच्या दिशेने वळतोय. अजून एक मोठा सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे आई गाव देवी विपक्ष, दुसरीकडे रॉयल किंग आहे. आता रॉयल किंग आतापर्यंत आयोजक आहेत, परंतु आता मैदानामध्ये खेळायचंय. तुर्तास मान्यवरांच्या शुभ हस्ते, अर्थात आज कल्पक दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. हेड असा आवाज आणि हेड येतो, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. प्रणित नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? बॅटिंग. समोरचा संघ स्वतः आयोजक आहेत, प्रचंड मोठा अनुभव आहे. कशा प्रकारची रणनीती असेल आणि आतापर्यंत किल्ला ग्रामस्थांच्या वतीनं माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की आता पप्पांच्या विरोधात, बाबांच्या विरोधात आपल्याला खेळायचं आहे. कशा प्रकारची रणनीती असेल आणि ह्या स्पर्धेकडे कशा प्रकारे पाहतोय? अर्नाळा किल्ल्यातील मला वाटतं खेळाडू बोलतात कमी, परंतु बॅट आणि बॉल न उत्तर देत असतात जास्त. मयूर तुझ्या दिशेने येतोय, फक्त एवढंच विचारेल, आयोजन ज्या प्रकारचं आहे, ज्या प्रकारचं स्ट्रगल राहिलंय, ज्या प्रकारचं आयोजन नियोजन अगदी प्रेमात पडणार आहे. थोडक्यात ऐकायला आवडेल स्ट्रगल कोणाकोणाचं राहिलंय. येस धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय, जिथे सोबतीनं जॉईंट आहेत कौस्तुभजी मेहर सर. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओ पुन्हा वेट 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 आणि वेट ला अखेरकार चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार तिसरा चौकार आणि 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलं विजय तांडेल यांच्याकडून. काय जबरदस्त बॅटिंग करतायत प्रीतमने. आता पलटवारला सुरुवात केले, अटॅकला सुरुवात केले आणि धावसंख्या धावपळ करती. 14 धावा. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले, चेंडूला पैकी झाले. हो दोन्ही कडे एका सुरुवावर. आता एकाला बाद व्हावं लागेल. कोण बाद? प्रीतम बाद. मोठा आदरा टीम 9 स्टार संघाला. गॉन. One side hero hai, yo one side hero कॉल मध्ये थोडीशी गडबड झाली होती आणि त्या कॉल मध्ये गडबड होत असताना कदाचित नॉन स्ट्राईक एंडला थोडी झाली चुकी. त्या कारणानं इतकी खूप चांगली बॅटिंग करत असताना सुद्धा प्रीतमला मैदान सोडावं लागलं होतं. नेक्स्ट बॉल. काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला नाही. येता येता डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू. 14 धावा. पुन्हा येतोय डॉट. 2 षटक संपल्यात. 14 धावा धावपल करते. 42चा पाठलाग. या ऐकूया डीजेला. कमबॅक करावा लागणार आहे 9 स्टार या संघाला. थोड्याशा अडचणी वाढल्यात. 42 धावांचा पाठलाग. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकावर. भावेशच्या हातामध्ये चेंडू सोपवायला गेला. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. येतोय डॉट बॉल. पहा थोड्याशा अडचणी वाढल्यात आणि या अडचणीमधून तुम्हाला 2-3 मोठ्या पटकेकडे जावं लागणार आहे. येतोय पहिला चौकार. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू 1-8. 18 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल.
हो बॅकफुटवर गेले, परंतु चेंडूने थोडीशी उचली घेतली, त्या कारणानं पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, खूप चांगली बिल्डिंग, पुन्हा येतोय डॉट बॉल. जितके डॉट येणार आहेत तितका तुमच्या अडचणी वाढणार आहेत, कारण 42 धावांचं टार्गेट आहे आणि या धावांचा पाठलाग करायचा. ओहो, व्हॉट अ फील्ड. शुभमने केलंय वार, आणि वार करत असताना काय जबरदस्त एफर्ट. पुन्हा येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू, बॅकफुटवर गेले, ट्राय केले चेंडूला, पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा 3 षटक संपल्यात, 19 धावा डबल कव्हर. तू कुठे चालला का? तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू मोठी मला मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू म्हणतो शांत. माझी सासू तुझी मदत माझी होणारी हमसफर. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि कॅप्टन स्वतः येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, ड्राईव्ह केलं चेंडूला, खूप चांगली फिल्डिंग. पहा मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता राहिली गेली. तुम्ही 42 धावांचा पाठलाग करत असताना पहिली 2 षटकामध्ये त्या प्रकारची बॅटिंग झाली नाही, ही सर्वात खंतेची गोष्ट राहिली होती. कंपॅरिझन जर बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये आर्मी बॉयज या संघाच्या 24 धावा होत्या आणि त्याच धावांचा पाठलाग करताना फक्त 9 स्टार या संघाच्या 14 धावा होत्या. तिकडून त्यांना पलटवार करता आला नव्हता, त्या कारणानं ते थोडेसे मागे पडले आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिले. अजून एक गडी बाद होतोय. तुझी कंबर खायचा शेकी शेकी आहे किती सुंदर तुझं पाहिजे. थँक्यू. आणि आयोजक संदेश तांडेल आपण सुनेते की आपण सर्व ठिकाणी लक्ष द्यायचंय. ऑन साइडला, हो व्हॉट अ फील्ड. पहा मागील वर्षाचा जोश तो काय अजून कमी झालेला नाहीये. आर्मी बॉयज या संघाचा डिपेंडंट चॅम्पियन आहेत, परंतु पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केले आणि बॅटिंग करत असताना बॉलिंग सुद्धा त्याच प्रकारे राहिली, क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच प्रकारे पाहायला मिळालं. आणि अखेरकार शेवटचा आणि अंतिम चेंडू, अखेरकार मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम बॅटिंग 20 धावा. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच प्रकाशजी निजाई साहेब यांच्या शुभेच्छा आपण हा मुख्य मंचावर पाहतोय. चल भावेश 2 मिनिट थांबायचं आहे. भावेश